बाकी काही नाही. बरं जेवलीस का तू? आलं लक्षात माझ्या. म्हणजे या लोकांनी तुला जेवायला नाही दिलं ना? तुला दिवसभर उपाशी राहावं लागलं ना? थोडी पण माणुसकी शिल्लक नाहीये यांच्यात. माफ कर मला. माझ्यामुळे हे सगळं तुला सहन करावं लागतंय. अहो तुम्ही हात नका जोड. थांब, आलोच मी. अहो हे जेवण हे तुम्ही कुठून आणलं? अगं हे स्वामींनी दिले. थांब. ठीक आहे, हे घरी घेऊन जा आणि मी काय सांगतो नीट आहे. समजलं? शिव शंकर शंभो. आणि हे सगळं असं झालं. हे लोक जरी निर्दयी असले ना तर आपले स्वामी दयाळू आहेत. त्यांना काही सांगावं लागत नाही. त्यांना सगळं कळतं. स्वामी आपली आईप्रमाणे काळजी घेतात. हो खरं. सरस्वती, तू काही काळजी करू नकोस. स्वामी आपल्या पाठीशी आहेत. ते सगळं व्यवस्थित करतील. तू शांतपणे जेवून घे. गोपाळा आमचे भक्त आम्हाला माऊली म्हणतात. माऊली बनणं एवढं सोपं नाही. आपल्याच लेकरांच्या यातना बघणं, दुःख बघणं, इच्छा आणि सामर्थ्य असून देखील त्या तात्काळ दूर करता न येणार. त्यांना त्यांचे भोग भोगू देणं आणि आपण ते पाहत राहणं, अरे याचा माऊली म्हणून आम्हाला खूप त्रास होतो रे. पण प्रारब्धात एकसारखा हस्तक्षेप करता येत नाही आम्हाला. हो खरं आहे स्वामी, पण हेही तितकंच खरं आहे की त्या भोगांची झळ त्यांना बसू नये, त्यांचं बळ तुटू नये म्हणून तुम्ही त्यांची खूप काळजी घेत असता. आणि म्हणून तर आम्ही तुम्हाला माऊली म्हणतो. गोपाळा, पाणी घेऊन ये. हो स्वामी. आम्ही काळजी घेणार आणि घेत राहणार. उद्या नक्कीच काहीतरी लीला घडणार आहे. स्वामी काय कपिले? स्वामी, अहो पूर्ण गाव धुंडाळलं मी, पण माझ्यासारखी प्रामाणिक, निस्वार्थी आणि कामसू व्यक्ती पूर्ण गावात मला सापडली नाही. हो ना? कपिले, दिव्याखाली अंधार असतो, दिव्याला ते ओळखता आलं पाहिजे. तोही ओळखायला शेख. एक काम करायचं. मी मग काय आम्ही? नाही करते, काम करते तुमचं. उद्या सकाळी हे मडकं एका व्यक्तीकडे पोहोचवायचं. शिव शंकर शंभो. सरस्वती, अगं कसला विचार करतेस आता? तू जेवून घे.
अशी उपाशी नको राहू. तुम्हीही उपाशीच आहात ना? तुला कसं कळलं? इथे आल्यापासून पाहते मी हे लोक तुमच्याशी कसं वागतात. तुम्ही काहीही न खाता पिता सोलापूरला जाणार होता. तुम्हीही 2 घास खाऊन घ्या. आपल्या दोघांना पुरेसं आहे इतकं जेवण. सरस्वती, एकच पत्रावळी आहे आपल्याकडे आणि दुसरी आणायला आज जावं लागणार. तू जेवून घे. मला उपाशी राहायची सवय आहे. अहो मग आपण एकाच पत्रावळीत जेवूया. एकाच पत्रावळीत? हो, चालेल ना तुम्हाला? शाळाक्षय सरस्वती, आमचे संकेत बरोबर कळतात तुला. भीमाची अर्धांगिनी शोभतेस बरा. शिव शंकर शंभो. सरस्वती अगं, अहो, स्वामींनीच दिलाय ना हा प्रसाद. आता स्वामींचा प्रसाद नाकारणार आहात का तुम्ही? सरस्वती अगं पाणी पी. हे धर पाणी पी. तू वर बघ. स्वामींचं नाव घे, बरं वाटेल तुला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री श्री माफ कर सरस्वती, माझा तसा. अहो ठीक आहे, तुम्ही काळजीपोटीच केलं. ठसका थांबला का? बरं वाटतंय ना आता? हो, खरं सांगू, आजी देवाघरी गेल्यानंतर पहिल्यांदाच कोणी इतकं मायेने, इतकं काळजीने विचारलं. नेमकं हेच सांगायचं होतं बरा. तुला तो आणि त्याला तू. तुमच्या आयुष्यात एकटेपण आजपासून, या क्षणापासून संपला. आता सहजीवन सुरू. शिवाय शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामींनी ही वस्तू खास सोलापूरच्या सरदाराकडून मला आणायला पाठवलं होतं. हे घ्या, येतो मी. म्हणजे स्वामींना आधीच माहिती होतं की मालक मला सोलापूरला पाठवणार आहेत. स्वामी, तुमची लीला आगाध आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता कोणाला कळायच्या आधी ही वस्तू मी मालकांना देऊन येतो. आबासाहेबांनी सोलापूरला पाठवलं होतं याला, पण इथे स्वामींनी आधीच या शिपायाकडून ही वस्तू मागवली. पण मी तुला दाखवतोच, काम चोरी करणं म्हणजे काय असतं ते. सरस्वती, बरं झालं इथेच भेटली. हे घे, हे मडकं स्वामींनी दिलंय. हा,
सांगितलंय ह्याच्यातच पाणी भरायचं आणि हेच पाणी घरी घेऊन जायचं. पकड. माझ्यासाठी पण का बरं? स्वामींनी असं का सांगितलं असेल? ए बाई, का सांगितलं असेल हे मला ठाऊक नाही. स्वामींनी सांगितलं मडकं सरस्वतीकडे द्यायचं, मी दिलं. आणि तशाही स्वामींच्या लीला आहेत, त्यांचं त्यांना ठाऊक. बर, मी मडकं दिलं हा तुझ्याकडे. चल येते मी. मालक, हा ऐवज आपण सांगितल्याप्रमाणे आणून दिलाय बघा. तू इतके लवकर कस काय आलास? हे कसं शक्य आहे? ठीक आहे, आता तुझ्यासाठी एक दुसरं महत्वाचं काम. त्या खालच्या मडक्यात एक दगड आहे, तो आम्हाला दे लगेच. काय झालं? अरे काय झालं? मालक, विंचू चावला. विंचू चावला? अरे त्याच्यात तर दगड आहे, विंचू कसा असेल? दे दगड दे.